आणि एक बातमी येते, मुंबई गोवा महामार्गावरून संगमेश्वरच्या धामणीमध्ये महामार्ग खचण्याची भीती व्यक्त होतीये। संरक्षक भिंतीचं काम अर्धवट झालंय। पावसामुळे रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे आणि रस्ता खचला तर महामार्गावरची वाहतूक ही बंद करावी लागू शकते। संरक्षक भिंतीचं काम हे अर्धवट झाल्यामुळे आता हा रस्ता खचायला सुरुवात झालेली आहे आणि जर पावसामुळे जोर वाढला आणि रस्ता खचला तर महामार्गावरची वाहतूक बंद करावी लागू शकते। सोबत आहेत स्वप्नील, नेमकी महामार्गाची काय स्थिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती होऊ शकते यामुळे? अश्विन, केवळ 2 ते 3 दिवस झाले कोकणात मान्सून सक्रिय झालेला आहे आणि या पहिल्याच पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गाची जी दयनीय अवस्था आहे ती पुन्हा एकदा समोर येते। रत्नागिरी जिल्ह्यातला संगमेश्वर भागातला हा रस्ता आहे, ज्या ठिकाणी संरक्षक भिंतीचं काम हे गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे आणि याचा फटका हा मागच्या पावसामध्ये बसून रस्ता खचायला सुरुवात झालेली आहे। अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर हा रस्ता पूर्णपणे खचू शकतो आणि मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद होईल। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा रस्ता खचायला सुरुवात झाली आहे त्या पूर्ण दरम्यान कुठेही पर्यायी वाहतुकीची व्यवस्था नाहीये, त्यामुळे इथे कुठलेही अद्यापही काम सुरू नाहीये आणि अधिकाऱ्यांना जर या बाबत विचारलं तर अधिकारी असं म्हणतायत की डिझेलचा तुटवडा कमी असल्यामुळे या ठिकाणी काम बंद आहे। पण वस्तुस्थिती अशी आहे, पाऊस मुसळधार आहे, येत्या 4 दिवसामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे। असं असताना त्या भागामध्ये जो भराव आहे मातीचा तो खचण्याची अधिक भीती तिथल्या स्थानिकांकडून व्यक्त होते आणि तसं झाल्यास महामार्ग हा